मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळच्या घाटंजी इथं गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार केला। मुख्याध्यापकावरती पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्याध्यापकाला अटकही करण्यात आली आहे। तर मुख्याध्यापकानं रात्री बोलावलं आणि गाडीत अत्याचार केल्याची तक्रार ही पीडित विद्यार्थिनीनं केली आहे। त्याबरोबरच याआधी शाळेतील डिजिटल खोलीमध्ये अत्याचार झाल्याचा आरोप देखील या विद्यार्थिनीनं केला। पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली। सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। आणि या बातमीसह एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय। पाहत रहा